तर सुप्रभात मित्रांनो, आपण आहेत लेह मार्केटला. बघा समोर कसे दृश्य दिसतात, डोंगरावरचे बर्फाचे डोंगर. आणि आपण इकडे मार्केटमधून खरेदी केलेलं आहे भाजीपाला, नंतर किराणा माल म्हणजे तांदूळ, तेल, हे सर्व खरेदी केलेले आहे पिशवी. इकडे वाट बघतोय आता दुसरीकडे आहे. पेपर डिश वगैरे संपलेले आहेत आपल्या, ते घेण्यासाठी मंदिश गेलेला आहे. कारण काय आहे, इकडे खूप दम लागतो, एवढे वजन उचलून चालू नाही शकत माणूस. हाय ॲटिट्यूड असल्यामुळे जवळजवळ 10-11 हजार फुटावर आहेत आपण. डोकं वगैरे असं जड होते, थोडं चाललं का लगेच दम लागतो, बोलताना सुद्धा आपल्याला दम लागतो. तुम्ही बघू शकता, हे मेन मार्केटला आहेत आपण. आणि समोरच्या डोंगरचं दृश्य बघा कसं आहे, बर्फ आच्छादित सर्व डोंगर आहेत. मेन चौकात आहे मी इकडे. थोड्या वेळाने रूमवर जाऊ. बाकी तिकडे पोहे वगैरे, उपमा, आज पोहे ना, आज उपमा बनवायला लावलेत. चालू आहे काम. आता हे किराणा माल झालं का दुपारचं आमचं पुलावाचं आहे. आज संकष्टी असल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मित्रांनो इकडे बघा तुम्ही, झालेलं आहे आपल्या जेवणाची तयारी चालू आहे इकडे गॅस सिलेंडरवर. हे किराणा माल वगैरे, चहा वगैरे सर्व पोहे बनवलेले आहेत या लोकांनी. आम्ही किराणा माल घेऊन आलेले आहेत. हे समोर आपली गाडी पार्किंग, हे लॉन सारखं आहे. हा पॅसेज आहे हॉटेलवाल्यांचा. तिकडे बाबा मोगरे वगैरे बसलेले आहेत, मंदिश वगैरे, दुर्वा वगैरे. व्यवस्थित मस्त आहे, लोकेशन चांगलं आहे. आजचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पार्सल आम्ही घेऊन जाणार गाडीमध्ये. रात्रीचं जेवणसुद्धा बनणार. ते अशा प्रकारे गाड्यासमोरच आपल्या पार्किंग मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे इकडे. तर हे आपल्याला झालेलं आहे रेडी. फटाफट आता खाऊन घेऊया, चला. तर मित्रांनो इकडे एक नंबर नाश्ता झालेला आहे. मंदिशला बोला नाश्ता करायला. खूपच सुंदर, बघा कसं अरेंजमेंट आहे इकडे लॉनमध्ये. नाही बस. तर मित्रांनो इकडे पुलाव चालू आहे. हे बघा पुलावची तयारी. पनीर पुलाव, पनीर भेटला आम्हाला. बासमती तांदूळमध्ये पुलाव करायला लागलाय प्रणाली, सुनीता आणि श्रुती. अजून पदवीचं गाडी पुसणे चालू आहे, गाडी क्लीन करायला लावले. आता सध्या टेम्परेचर 12 डिग्री आहे ना. वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. बाबा मोगरे, राहुल आणि दुर्वा तिकडे बसलेले आहेत लॉनमध्ये. बघूया किती वेळ जातो पुलाव बनवायला. पुलाव बनवून घेऊन जाऊ. रस्त्यात कुठेतरी यांची स्कूल वगैरे बघायचं आहे. लेह फिरायचं आहे तिकडे, आपण जेवण करून घेऊ. ध्रुव येत आहे या दिशेनेच. पुलावाची काय तयारी आहे ते बघायला. ध्रुवला मला वाटते भूक लागले. नाश्ता झालेला आहे त्याचा, उपमा खाऊन झाला आहे, तरी पण त्याला भूक लागले. जेवायचं आहे का पुलाव? ध्रुव आलेली आहे इकडे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे सफरचंदाचं झाड आहे. छोटी सफरचंद लागलेली आहेत. हे सांगायलाच मी विसरलं केव्हापासून. हे बघा सफरचंद अजून छोटे आहे, सप्टेंबरपर्यंत मोठे येईल. ध्रुव सफरचंदाला हात लावते का? छोटी सफरचंद आहेत, पण फक्त हात लावा, तोडू नको. हे हॉटेलच्या बाहेर हे सफरचंदाचं झाड आहे. ते समोर आहे ते सुद्धा सफरचंदाचे आहे ना, कलमं केलेले आहेत, कलमं. ध्रुव निरीक्षण करतोय कलम कसा काय केलाय ते. त्याला घरी करायचं आहे सफरचंदाचं कलम. बघा तुम्ही कशा प्रकारे आहेत ही कलमं. हे झाड मस्त आहे, पण सफरचंद ते सांगतो तुम्ही सप्टेंबरला आले त्याला मोठे होतील ती सफर. आता कुठे छोटी छोटी लागलेली आहेत. हे आपल्या इकडे जेवण बनवतात. आणि हे एक सफरचंदाचं झाड आहे. मी सांगायलाच कालपासून विचारलं. चला, त्या गाड्या कशा चकाचक आज केलेल्या आहेत. आज मुलांनी केले, ही मी सकाळी केलेली, पण पदूने अजून फिनिशिंग दिलेलं आहे एकदम चकाचक. पदूने वेगळाच एक टॉवेल आणलेला आहे, फार फिनिशिंग देतो. गाड्या जरा वाटतात चकाचक. खूपच घाण झालेल्या होत्या. करा रे लवकर साफ. चला झाली, पदू म्हणतो. तर मित्रांनो इकडे आपण शांती स्तूपाला लेहमध्ये आलेले आहेत. आज फिरण्यासाठी निघाले. पहिलं आपण व्हिजिट दिली आहे शांती स्तूपा. बघू शकता प्रणाली, मंदिश, सर्व आपले फॅमिली मेंबर. दुर्वा बघ ना इकडे कसं वाटतंय. आणि इथून वरून सर्व पूर्ण सिटी दिसते. सिटीमधला हा टॉपेस्ट व्ह्यू आहे वरचा.
पूर्ण लेह सिटी दिसते. वरती जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, फिरायचं आहे. तुम्हाला मी सिटीसुद्धा दाखवतो. आजूबाजूची सिटी बघा कशी आहे. ही लेह सिटी. हा लेह फोर्ट आहे, समोर दिसतो हा मातीसारखा दिसतो ना, मातीचा. हा लेह फोर्ट आहे. ही वरून पूर्ण सिटी दिसते बघा तुम्ही. ही अशा प्रकारे सिटी आहे. आणि ह्याच्यातला इकडचा जो रस्ता दिसतोय तिकडे त्या डोंगरावर, हे समोर आहे हे बर्फाचे डोंगर. हे आहे खारदुर्ला पास. वर्ल्ड टॉपेस्ट सेकंड रोड. वर्ल्ड टॉपेस्ट सेकंड रोड. 18,900 फूट काहीतरी हाईट आहे त्याची. उद्या आपण जाणार आहेत नुब्रा व्हॅलीला. जाण्यासाठी आपल्याला हा डोंगर क्रॉस करावा लागतो. तर बघूया. हा रस्ता खूप डेंजर आहे. हा सेकंड ह्याच्यासाठी की आता 19,000 समथिंग फुटाचा दुसरा एक आता रस्ता काढलेला आहे इकडेच लेहमध्येच. त्यामुळे हा सेकंड झाला. हा फर्स्ट होता पूर्वी. गेल्या वर्षीत नवीन रस्ता तयार झालेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त हाईटचा. आणि समोरच्या डोंगरावर तिकडे स्नोफॉल होतोय, तुम्ही बघू शकता. ह्या समोरच्या डोंगरावर जे धुक्यासारखं दिसते ते स्नोफॉल आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे आहे. जबरदस्त व्ह्यू आहे लेहचा. खूप श्वास घ्यायला इकडे त्रास होतो. जस्ट ह्याची हाईट आहे जवळजवळ 12,000च्या वर आहे. 12,000 फूटच्या वर समुद्रसपाटीपासून. त्यामुळे ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो. हळूहळू चालावं लागते, हळूहळू बोलावं लागते. जास्त धावपळ करून चालत नाही. जसं आपल्याला अशक्तपणाला असं वाटतं. ऑक्सिजन लेवल आपली आता आमच्या घड्याळामध्ये आहे, ॲपल वॉचमध्ये, ती जवळजवळ 80च्या खाली जाते. 90च्या वर पाहिजे, ती 80च्या खाली उतरते. ठीक आहे. एक दिवस कालपासून आपण स्टेबल होण्यासाठीच एक दिवस जास्त आपण लेहमध्ये राहिलेत. तर हा आहे आपला शांती स्तूपा. चला वरती जाऊ. शूज काढावे लागतील तिकडे. बुद्धाची मूर्ती. आम्ही वरती चढलेले आहेत. बाकीचे मेंबर नाही आले, खालीच आहेत. बघा इकडून काही जास्त दिसत नाही. हे लोक खालीच थांबलेले आहेत. आपले मेंबर आहेत ते आज वगैरे. हे बघा मंदिर आलेलं आहे वरती. चला एक राऊंड मारू ह्याला क्लॉकवाईज आणि पुढे खाली जाऊया पुन्हा. इथे आपण रँचोच्या स्कूलला आले. त्या रँचो स्कूल बघायला. हे एक लोकेशन आहे ह्याच्यामधलं लेहमध्ये. जेव्हापासून हे 3 इडियट्स पिक्चर चालू झालं ना तेव्हापासून हे लोकेशन आहे. हे कार पार्किंग आहे आणि स्कूलची एंट्री आहे इकडे आपल्याला. नाही बघू शकता समोर स्कूल वगैरे दाखवलेलं आहे 3 इडियट्स पिक्चरमधलं. बघूया कसं काय आहे. मध्ये गेल्यावर पुन्हा एकदा दाखवतो. दुर्वा ये लवकर. इकडचं कॅफे दाखव ना. हे आपले सगळे फॅमिली मेंबर आलेले आहेत. हे रँचो कॅफे आहे. आणि बघूया इकडे अजून पुढे काय काय आहे. असंच शोबाजीसारखं दाखवलेलं आहे. जास्त काय विशेष नाही, पण इकडे फेमस करून टाकलं आहे. ये ना पुढे. आपले कॅमेरामन आहे ध्रुव पाटील. समोरचा सीन बघा कशा प्रकारे आहे. असे चित्र केलेले आहेत. चित्रीकरण केलेलं आहे भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचं. हे सगळं 3 इडियट्समुळेच फेमस झालं आहे. गुरु दाखवते 3 इडियट्सवाला. बघा तुम्ही आजूबाजूचा कसं आहे ते. आजूबाजूचा कसं चित्रीकरण केलेलं आहे ते. बाजूला ना. तर मित्रांनो बघा आमच्या दुर्वाला खूप आवड होती व्हिडिओ काढण्याची. ऑल इज वेलचा. तर तिने काढलेलं आहे असं. मॅडम थोडा हां. तर मित्रांनो बघा हे 3 इडियट्समध्ये ड्रम ठेवलेले आहे. तिकडे सुद्धा फोटोशूट चालू आहे. ह्या 3 इडियट्स आहेत. ह्या तिन्ही वेड्याच आहेत. आमची दुर्वात सगळ्यात मोठी इडियट्स आहे ना. आणि आता खाली बसून फोटो काढते ती. खाली बसून काढ. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे हे आता खरे हे 3 इडियट्स वाटतात. ह्या 3 इडियट्सने बरोबर आता गेलेला आहे. तर मित्रांनो थोडा इकडे प्लॅन बदलला. आता वाजलेत 2:30. आपण मध्येच ब्रेक घेतला. इकडे डिझेल फ्युल फुल केला इकडे. उद्या आपल्याला गाडी डायरेक्ट जायचं आहे खारदुर्ला पासला. खारदुर्ला पास करून
पुढे जायचं आहे आपल्याला नुब्रा व्हॅलीला, म्हणून आपण डिझेल भरून घेतला ना. बाजूलाच आहे वॉर मेमोरियल, ते हॉल ऑफ फेम, तो पण बघूनच जाऊ म्हटलं. परत आता कशाला एवढा लांब केव्हा येतात, म्हणून जेवण करायला इकडे जागा निवडली. रूमवर जाऊन जेवण करणार होते, पण जेवण करायला ही जागा निवडली. अशा प्रकारे सेटअप आहे. आपल्या खुर्च्या आणलेल्या आहेत आपण गाडीमध्ये, सतरंजी खाली टाकलेली आहे, चट हे प्लास्टिकचे. आणि चला जेवण करून घेऊया. जेवण बघा कसं आणलेलं आहे. पुलाव सकाळी बनवलेला आहे हॉटेलवर, पनीर पुलाव. दुर्वाचं आवडतं पनीर पुलाव आणि दुर्वाला आवडलेला आहे. दुर्वा आवडलं का? एक नंबर दुर्वा सांगते. तर असंच आपण रस्त्याला दही, दुकानामधून दही सुद्धा घेतलेली आहे. चला, हे हॉल ऑफ फेम आहे, हे आपण बघून आलो. ह्याच्यामध्ये तिकीट 125 रुपये तिकीट आहे. मध्ये फोन अलाउड नाही मिळत काय दाखवण्यासाठी, म्हणून हे बाहेरून तुम्हाला हॉल ऑफ फेम दाखवतो. खूपच जबरदस्त आहे. आपल्या भारतीय सैन्याबद्दल आपल्याला प्राऊड फील होतो, गर्व आहे आपल्याला की ते आपल्यासाठी एवढं झटतात आणि खरं स्ट्रॉंग आहेत ते लोक. मिलिटरीमध्ये जाणे म्हणजे साधी गोष्ट नाही मिळत, त्याला शरीरच मजबूत नाही, मन पण मजबूत लागते. हे हॉल ऑफ फेम आणि ते आपलं झालेलं आहे बघून. मध्ये अलाउड नाही, बाहेरूनच फोटो काढतो मी. हे अशा प्रकारे सैन्य दलांच्या तोफा वगैरे इकडे ठेवलेल्या आहेत बाहेर. जीपवरच्या तोफा आहेत अशा प्रकारे इकडे आजूबाजूला आहे. हे डोंगर बघा किती लेहाचे सुंदर दिसतात. ह्या डोंगरामध्ये चारी बाजूने डोंगर आहेत आणि हॉल ऑफ फेम आहे. ह्याचा ॲक्च्युली नाईट शो असतो, त्याचं तिकीट दुपारीच घ्यावं लागते आणि नाईट शो बघण्यासाठी यायला लागते. पण नाईट शोला आपल्याला नाही तेवढं. हे हाय ॲल्टिट्यूड 11,500 मीटरवर असल्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे खूपच त्रास होतो सगळ्यांना. श्वास घेण्यासाठी, बोलण्यासाठी सुद्धा मला त्रास होतो. चला आता रूमवर जाऊया. वाजलेत आता 3, बस झालं आजचं. आपण आता रूमवर जाऊ. तिकडे आपल्या गाड्या पार्किंगला आहेत, वॉशरूम आहे, पण रूमवरच जायचं काय टेन्शन नाही.